नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती बाजार या चॅनलमध्ये ठिकाणसंबंध आपलं सहर्ष स्वागत करत आहे। आज दिनांक 1 ऑक्टोबर 2024 वार मंगळवार, गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे। आज भाजीपाल्याच्या दरामध्ये थोडासा बदल पाहायला मिळू शकतो। तर त्याचबरोबर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे येथील सर्व शेतमालाचे दर पाहायला मिळतील। तर चला तर पाहू की आज भाजीपाल्यांच्या दरामध्ये काय बदल झालेला पाहायला मिळते। जी क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये टोमॅटोसाठी दर जे आहे ते 40 ते 45 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होतं। तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते वाढलेले पाहायला मिळतात। आवक मार्केटमध्ये भरपूर आहे, त्याचबरोबर दरामध्ये मोठी तेजी टोमॅटोसाठी पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 20 रुपयापासून टोमॅटोसाठी दर पाहायला मिळतात। आवक भरपूर झालेली आहे, त्याचबरोबर दरामध्ये देखील तेजी टोमॅटोसाठी बरेच दिवसापासून पाहायला मिळते। भेंडीची क्वालिटी पाहू शकता, चांगले एक नंबर टॉप क्वालिटीच्या भेंडीसाठी 30 ते 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता, एक नंबर टॉप क्वालिटीच्या भेंडीसाठी दरामध्ये तेजी पाहायला मिळते। तर हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 20 रुपयापासून भेंडीसाठी दर पाहायला मिळते। आवक भरपूर आहे, त्याचबरोबर दरामध्ये देखील आज तेजी भेंडीसाठी झालेली पाहायला मिळते। कोबीची आवक पाहू शकता, मोठ्या प्रमाणामध्ये कोबीची आवक झालेली पाहायला मिळते। तर त्याचबरोबर दरामध्ये आज थोडीशी घसरण पाहायला मिळते। तर हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 7 रुपयापासून एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 10 रुपयापर्यंत उच्चांकी दर कोबीसाठी झालेला पाहायला मिळतो। आवक जास्त आहे, त्याचबरोबर दर जे आहे ते आज थोडेसे कमी झालेले पाहायला मिळतात। दोडक्याची आवक पाहू शकता, मोठ्या प्रमाणामध्ये दोडक्याची आवक पाहायला मिळते। तर क्वालिटीनुसार चांगले एक नंबर टॉप क्वालिटीच्या दोडक्यासाठी 30 ते 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 20 रुपयापासून दोडक्यासाठी दर पाहायला मिळते। आवक पाहायला मिळते, त्याचबरोबर दर जे आहे ते वाढलेले पाहायला मिळतात। वालगेवड्याची क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये वालगेवड्यासाठी 30 ते 40 रुपयापर्यंत दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता, चांगले एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 30 ते 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर वालगेवड्यासाठी पाहायला मिळते। पापडाची क्वालिटी पाहू शकता, तर चांगले एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये फापडा पाहायला मिळते। तर साधारणतः दर जे आहे ते 30 ते 40 रुपयापर्यंत फापडासाठी दर पाहायला मिळते। आवक चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते, त्याचबरोबर दर जे आहे ते 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर फापडासाठी पाहायला मिळते। चवळीच्या शेंगाची क्वालिटी पाहू शकता, चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 30 ते 35 रुपयापर्यंत उच्चांकी दर चवळीच्या शेंगासाठी पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये 20 रुपयापासून चवळीच्या शेंगासाठी दर पाहायला मिळतात। भुईमुग शेंगाची क्वालिटी पाहू शकता, चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीच्या भुईमुग शेंगासाठी 60 ते 65 रुपयापासून दर पाहायला मिळतात। तर एक नंबर वेगळ्या क्वालिटीमध्ये साधारणतः 70 रुपयापर्यंत उच्चांकी दर भुईमुग शेंगासाठी झालेला पाहायला मिळतं। तर आवक भरपूर आहे, त्याचबरोबर दरामध्ये मोठी तेजी आज भुईमुग शेंगासाठी झालेली पाहायला मिळते। शेवग्याच्या शेंगाची क्वालिटी पाहू शकता, जर क्वालिटीनुसार दर जे आहे ते 70 रुपयापासून एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 100 रुपयापर्यंत उच्चांकी दर शेवग्याच्या शेंगासाठी पाहायला होते। बिटाची क्वालिटी बघू शकता, तर चांगल्या क्वालिटीमध्ये बिटासाठी उच्चांकी दर जे ते 20 ते 22 रुपयापर्यंत पाहायला होते। तर त्याचबरोबर हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे आहे ते 15 रुपयापासून बिटासाठी दर पाहायला मिळतात। आवक भरपूर आहे, त्याचबरोबर दर जे आहे ते बरेच दिवसापासून तेजीमध्ये असलेले पाहायला मिळतात। शिमला मिरचीची मोठ्या प्रमाणावरती आवक पाहायला मिळते, त्याचबरोबर दर जे आहे ते आज कमी झालेले पाहायला मिळतात। हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 15 रुपयापासून एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 30 ते 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर शिमला मिरचीसाठी झालेला पाहायला मिळते। आवक भरपूर झाल्यामुळे दर जे आहे ते कमी झालेले पाहायला मिळते, त्याचबरोबर मागणी बाजारामध्ये शिमला मिरचीसाठी कमी पाहायला मिळते। काकडीची आवक मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते, त्याचबरोबर दरामध्ये आज घसरण थोडीशी झालेली पाहायला मिळते। चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीच्या काकडीसाठी 15 ते 16 रुपयापर्यंत उच्चांकी दर काकडीसाठी पाहायला मिळते। त्याचबरोबर हिरव्या काकडी देखील साधारणतः 15 ते 16 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये 7 ते 8 रुपयापासून दर पाहायला मिळतात। तर त्याचबरोबर चायना काकडीची क्वालिटी पाहू शकता, तर काकडीसाठी चायना क्वालिटीच्या काकडीसाठी उच्चांकी दर जे आहे ते 30 रुपयापर्यंत पाहायला होते। हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 20 ते 22 रुपयापासून
चायना काकडीसाठी दर पाहायला मिळतात. आवक भरपूर आहे, त्याचबरोबर दर जे आहे ते चायना काकडीसाठी 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. वाटाण्याची आवक मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते. तर क्वालिटी पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 120 ते 140 रुपयापर्यंत उच्चांकी दर वाटाण्यासाठी पाहायला मिळते. क्वालिटी पाहू शकता. तर त्याचबरोबर दरामध्ये देखील आज थोडीशी तेजी वाटाण्यासाठी झालेली पाहायला मिळते. बीनची क्वालिटी पाहू शकता. तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते आपल्याला कमीत कमी 25 रुपयापासून एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 50 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. तर सरासरी साधारणतः 30 ते 50 रुपयापर्यंत दर जे आहे चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 50 रुपयापर्यंत उच्चांकी दर बीनसाठी झालेला पाहायला होते. पावट्याची क्वालिटी पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये पावट्यासाठी दर जे आहे ते कमीत कमी 40 रुपयापर्यंत पासून एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 50 रुपयापर्यंत उच्चांकी दर पावट्यासाठी पाहायला होते. क्वालिटी पाहू शकतो. तर आवक मोठ्या प्रमाणावरती पाहायला होते. डांगरची क्वालिटी पाहू शकता. त्याचबरोबर आवक ही मोठ्या प्रमाणावरती पाहायला होते. तर हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 6 ते 7 रुपयापासून दर पाहायला होतात. एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 13 रुपयापर्यंत उच्चांकी दर डांगरसाठी झालेला पाहायला होते. तर त्याचबरोबर चक्री डांगरसाठी साधारणतः दर जे आहे ते 10 रुपयापासून चांगल्या क्वालिटीमध्ये 14 रुपयापर्यंत उच्चांकी दर चक्री डांगरसाठी देखील पाहायला मिळते. पुणेरी गवारची क्वालिटी पाहू शकता. चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीच्या पुणेरी गवारसाठी साधारणतः 50 ते 65 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. क्वालिटीनुसार हलक्या क्वालिटीमध्ये आपल्याला दर जे आहे ते 30 ते 40 रुपयापासून पुणेरी गवारसाठी दर पाहायला मिळतात. कारल्याची क्वालिटी पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये कारल्यासाठी एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 30 ते 35 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. क्वालिटीबरोबर आवकही मोठ्या प्रमाणावरती पाहायला होते. त्याचबरोबर एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 35 रुपयापर्यंत उच्चांकी दर कारल्यासाठी पाहायला मिळते. वांग्याची क्वालिटी पाहू शकता. तर क्वालिटीनुसार दरामध्ये आज तेजी पाहायला मिळते. तर 30 ते 35 रुपयापर्यंत उच्चांकी दर वांग्यासाठी पाहायला मिळते. हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 20 रुपयापासून वांग्यासाठी दर पाहायला मिळतात. गाजरची आवक मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते. तर क्वालिटी पाहू शकता. चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 20 ते 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर गाजरसाठी पाहायला मिळते. रताळ्यांची मोठ्या प्रमाणावरती आवक पाहायला मिळते. तर क्वालिटीनुसार रताळ्यांच्या दरामध्ये चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 30 ते 32 रुपयापर्यंत उच्चांकी दर रताळ्यांसाठी झालेला पाहायला मिळते. आवक पाहू शकता. चांगल्या मोठ्या प्रमाणावरती आवक झालेली पाहायला मिळते. त्याचबरोबर दर जे आहे ते 32 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. काळ्या भारताची वांग्याची क्वालिटी पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये 10 ते 20 रुपयापर्यंत उच्चांकी दर भारताच्या वांग्यासाठी पाहायला मिळते. क्वालिटी पाहू शकता. त्याचबरोबर आवकही आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते. जळगाव वांग्याची क्वालिटी पाहू शकता. तर हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः जळगाव वांग्यासाठी 12 रुपयापासून एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 20 ते 25 रुपयापर्यंत उच्चांकी दर जळगाव वांग्यासाठी पाहायला मिळते. फ्लावरची क्वालिटी पाहू शकता. तर त्याचबरोबर आवकही मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते. तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते चांगल्या क्वालिटीमध्ये 25 ते 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर फ्लावरसाठी पाहायला मिळतात. हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 7 ते 8 रुपयापासून फ्लावरचे दर पाहायला मिळतात. दुधी भोपळ्याची क्वालिटी पाहू शकता. चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीच्या दुधी भोपळ्यासाठी 15 ते 16 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 8 ते 10 रुपयापासून दुधी भोपळ्यासाठी दर पाहायला मिळतात. कवळ्या आल्याची क्वालिटी पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये कवळ्या आल्यासाठी 25 ते 30 रुपयापासून दर पाहायला मिळतात. क्वालिटी पाहू शकता. चांगले एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये कवळ्या आले पाहायला मिळते. तर साधारणतः 25 ते 30 रुपयापर्यंत दर कवळ्या आल्यासाठी पाहायला मिळते. त्याचबरोबर मिडियम क्वालिटीमध्ये आल्यासाठी साधारणतः 50 रुपयापर्यंत या आल्यासाठी दर पाहायला मिळते. आवक पाहू शकता. तर चांगल्या क्वालिटीमध्ये त्याचबरोबर मिडियम क्वालिटीमध्ये आल्यासाठी 50 रुपयापर्यंत दर पाहायला मिळतात. आवक ही भरपूर पाहायला मिळते. तर त्याचबरोबर साधारण आल्याचं एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 55 ते 60 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. तर आवक भरपूर आहे. त्याचबरोबर दर जे आहे ते 55 ते 60 रुपयापर्यंत उच्चांकी दर आल्यासाठी पाहायला मिळतात. पालकची आवक मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते. तर क्वालिटीनुसार पालकसाठी दर जे आहे ते 7 ते 10 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. आवक मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते. त्याचबरोबर दर जे आहे ते चांगले एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 10 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. कोथिंबीरीची आवक मोठ्या प्रमाणावरती झालेली पाहायला मिळते. त्याचबरोबर दर जे आहे ते चांगले एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 5 रुपयापर्यंत उच्चांकी दर कोथिंबीरीसाठी पाहायला मिळते. तर आवक भरपूर आहे. त्याचबरोबर दर जे आहे ते कमी झालेले पाहायला मिळतात. तर हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 2 रुपयापासून कोथिंबीरीचे दर पाहायला मिळतात. तर क्वालिटीनुसार दरामध्ये
घसरण झालेली पाहायला मिळते. तर आवक भरपूर आहे. त्याचबरोबर दर जे आहे ते एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 5 रुपयापर्यंत उच्चांकी दर कोथिंबीरीसाठी पाहायला मिळते. मेथीची आवक पाहू शकतात. तर साधारणतः माती लागलेली मेथी पाहायला मिळते. तर क्वालिटीनुसार दर जे आहे हलक्या क्वालिटीमध्ये 7 रुपयापासून एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 14 रुपयापर्यंत उच्चांकी दर मेथीसाठी पाहायला मिळते. शेपूची क्वालिटी पाहू शकतो. तर क्वालिटीनुसार शेपूचा दर जे आहेत एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 8 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 4 ते 5 रुपयापासून शेपूसाठी दर पाहायला मिळतात. मिरचीची आवक मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. तर क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 35 ते 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर मिरचीसाठी पाहायला मिळते. तर त्याचबरोबर कडापा मिरचीसाठी साधारणतः दर जे आहे ते 20 ते 22 रुपयापासून दर पाहायला मिळतात. आवक भरपूर आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर कडापा मिरचीच्या दरामध्ये बदल पाहायला मिळते.